नमस्कार मंडळी, मी पल्लवीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मधल्या वेळेसाठी खमंग, कुरकुरीत आणि चटपटीत असा पातळ पोह्याचा चिवडा तयार करणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने पातळ पोहे सुद्धा भाजणार आहोत। पावसाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा तुम्ही हा चिवडा तयार करू शकता। इतका छान तयार होतो आणि पोहे सुद्धा अजिबात वाळवण्याची गरज नाही। तर तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने घरी असा चिवडा नक्की ट्राय करा। तर सर्वप्रथम चिवडा करण्यासाठी इथे मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहे। पातळ पोहे घेतल्यानंतर आपण पोहे स्वच्छ असे चाळून घेणार आहोत आणि बऱ्याच जणांना किंवा बॅचलर असाल त्यांना पोहे माहीत नसेल तर बघा, पातळ पोहे अशा प्रकारे असतात, किराणा दुकानात सहज उपलब्ध असतो। आता आपण घेतलेले पोहे चाळून घेणार आहोत। पातळ पोहे नाजूक असतात, त्याच्यामुळे हलक्या हाताने आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही भरपूर असा कचरा असतो, त्याच्यामुळे पोहे स्वच्छ करून घ्यायचे आहे। आता स्वच्छ करून घेतलेले पोहे आपण एक जाडबुडाची कढई घ्यायची आहे आणि दोन दोन मुठी पोहे घालून आपल्याला पोहे चांगले कुरकुरीत भाजून घ्यायचे आहे। आणि बघा, पोहे आकसू नये किंवा बऱ्याच ठिकाणी उन्हाची सुविधा नसते तर अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचा, म्हणजे पोहे छान कुरकुरीत भाजले जाते आणि आकसत सुद्धा नाही। आणि अशा पद्धतीने आपण पोहे अगदी मंद आचेवर भाजून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही मस्त आपले पोहे भाजलेले आहे। आता आपण हे काढून घेऊया आणि बघू शकता तुम्ही मस्त कुरकुरीत आणि अजिबात पोहे आकसले नाही। आता आपण दुसरी बॅच सुद्धा अशाच पद्धतीने भाजून घेऊया आणि तुमच्याकडे मोठी कढई नसेल तर अशा पद्धतीने थोडे थोडे पोहे भाजून घ्यायचे आहे। आणि मोठं भांडं असेल तर एकाच वेळी भाजून घेतलं तरीही काही हरकत नाही। आता बघू शकता तुम्ही मस्त असा कुरकुरीत पोहा आपण भाजून घेतलेला आहे आणि पोहे भाजल्यानंतर एका मोठ्या भांड्यात काढून ठेवायचं। आता आपण चिवड्यासाठी मसाला तयार करून घेऊया। त्याच्यासाठी 2 चमचा साखर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरे, अर्धा चम्मच बडीशेप, अर्धा चम्मच चाट मसाला आणि अर्धा चम्मचपेक्षा कमी आपण लिंबू सत्व घेतलेलं आहे, अर्धा चम्मच काळं मीठ आणि 1 चमचा साधं मीठ घेतलेलं आहे। आता हे सगळं मिक्सरला एकदम बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। मस्त असा आपला चटपटीत मसाला घरच्या घरी तयार झालेला आहे। मसाला तयार झाल्यानंतर आपण तेल गरम करायला ठेवलं होतं। तेलसुद्धा छान गरम झाल्यानंतर इथे मी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे आपण भाजलेले घेतल्यामुळे पटकन तळले जातात। गॅस अगदी मंद ठेवायचे आणि कुरकुरीत असे शेंगदाणे आपण तळून घेणार आहोत। शेंगदाणे बघा तळून झाल्यानंतर आपण काढून घेऊया। कुरकुरीत असे शेंगदाणे तयार झालेले आहे। आता आपण 1 वाटी फुटाणा डाळ घेतलेली आहे, ही सुद्धा अगदी मंद आचेवर तळून घ्यायची आहे। याला सुद्धा फार वेळ लागत नाही कारण ही भाजलेली असते। बघा, बबल्स बंद झाले की आपण डाळ काढून घेऊया। डाळसुद्धा चांगली तळून झाल्यानंतर 1 वाटी इथे मी खोबरा घेतलेला आहे। खोबऱ्याची बघा मी एकदम पातळ काप केलेली आहे। खोबऱ्याची पातळ काप केल्याने पटकन तळला जातो आणि छान कुरकुरीत सुद्धा होतो, म्हणजे चिवडा खाताना चवीला छान लागतो। आता आपण हे काढून घेऊया। बघू शकता मस्त अशी तळून तयार झालेली आहे। त्याच्यानंतर अर्धा वाटी इथे मी बेदाणे घेतलेले आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असल्यास घाला, नाहीतर स्किप केले तरी चालेल। आता आपण सगळ्यात शेवटी कढीपत्ता तळून घेऊया। कढीपत्ता पण पटकन तळला जातो। मस्त कुरकुरीत असा आपला कढीपत्ता तयार झालेला आहे। सगळं तळून झाल्यानंतर आपण एक्स्ट्राचा जो तेल आहे काढून घेणार आहोत आणि जेवढं लागतं ना फोडणीसाठी तेवढ्या तेलात बघा मी अर्धा वाटी बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 1 चमचा बारीक कुटून घेतलेला आहे धना, त्याच्यानंतर 1 मोठा चमचा तीळ घालायचे आहे, पांढरी तीळ, त्याच्यानंतर अर्धा चम्मच आपण हिंग घालून घ्यायचा आहे। हिंग घालून झाल्यानंतर हे सगळं तेलात चांगलं परतून घेऊया। त्याच्यानंतर 1 चमचा इतकं मी हळद पावडर घालून घेतलेली आहे। हळद पावडर घालून गॅस पूर्णपणे बंद करून द्यायचा आहे आणि तडका आपल्याला हलकं कोमट झाल्यानंतर आपण भाजून घेतलेले पोहे आहे ना त्याच्यावरती तडका घालून घ्यायचा आहे। किंवा तुमच्याकडे मोठी कढई असेल तर पोहे या तडक्यांमध्येच परतून घेतलं तरी देखील चालेल। तर तेल आणि सगळं गरम आहे त्याच्यामुळे एका चम्मचच्या मदतीने सुरुवातीला परतून घ्यायचं आहे आणि नंतर हाताच्या मदतीने सगळं चिवडा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। बघा
किती मस्त रंग आलेला आहे, एकसारखा असा मस्त पिवळसर आपला चिवडा तयार झालेला आहे। त्याच्यानंतर आपण तयार करून घेतलेला सगळा मसाला घालून घ्यायचा आहे। ताजा मसाला आहे, याची टेस्ट खूप चांगली येते चिवड्याला आणि मस्त असा खमंग हॉटेल स्टाईल किंवा आपण बाहेरून आणतो ना तसा चिवडा घरच्या घरी तयार होतो। आता सगळ्यात शेवटी आपल्याला तळून घेतलेले सगळी जिन्नस घालून घ्यायची आहे, आधीच घालून घ्यायची नाही, ही आपल्याला शेवटी घालून घ्यायचं आहे सगळं। आता कढीपत्त्याची आपण देठं काढून घेऊया आणि चिवडा पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेऊया आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला चिवडा मिक्स करून घ्यायचा, म्हणजे अजिबात चुरा होणार नाही। त्याचसोबत मुलांच्या सुट्ट्या चालू आहे, मधल्या वेळेसाठी असा चिवडा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता, मुलांना सुद्धा नक्कीच आवडेल। कशी वाटली आजची साधी सोपी रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचसोबत तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा। पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या नवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।